मी एकदा पंढरपूरला गेलो होतो. त्या ठिकाणी मी एक दृश्य पाहिलं आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला की एक भिकारी भली मोठी सुंदरशी विठ्ठलाची मूर्ती स्वतःच्या ताटामध्ये घेऊन भीक मागत होता. आता मी म्हणलं, अरे अरे, तू स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी ह्या विठ्ठलाला तू भिकारी बनवलंस. तुझ्या भिकेच्या ताटामध्ये विठ्ठल. पण ते दृश्य पाहिल्यानंतर थोडा वेळ मी विचार करतच राहिलो आणि मग माझ्या डोक्यामध्ये विचार आला की ज्याला आपण शहाणी माणसं म्हणतो, मोठी माणसं म्हणतो, ते तरी जगामध्ये आज काय करत आहेत. देवाचा उपयोग, महापुरुषांचा उपयोग, संत महंताचा उपयोग स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठीच तर करत आहेत. ज्यांनी सर्वस्वाचा त्याग करून जीवनामध्ये काही तत्व, काही सिद्धांत पाळण्यासाठी स्वतःचं जीवन समर्पित केलं, अशा महापुरुषांचा उपयोग करून, त्यांचा उपयोग कशासाठी? कारण आपण नाही लोकांना एकत्र करू शकत, त्यांचा उपयोग करूनच लोक एकत्र करता येतात. त्यांची ती पावर, त्यांची ती ताकद, त्यांच्याविषयीची असणारी श्रद्धा, याचा उपयोग करून लोकांमध्ये आपण जातो आणि मग लोकांना वेगवेगळ्या प्रकारे प्रभावित करून आपण स्वतःचा स्वार्थ सिद्ध करतो. महापुरुषांचा हा अपमान नाही तर काय आहे. जीवन ज्यावेळेस स्वार्थाने प्रेरित होतं ना, स्वार्थ हाच जीवनाचा ज्यावेळेस सर्वस्व होऊन बसतो जीवनात, तेव्हा माणूस देवाचाही उपयोग स्वतःसाठी करून घ्यायला कमी करत नाही, मग देवाला सुद्धा खाली आणतो. वास्तविक पाहता जीवन हे समर्पित जिथं केलं जातं त्याचं नाव ईश्वर आहे. ज्यांचं ध्येय पूर्ण करण्यासाठी ज्या महापुरुषासाठी आपण अर्पण होतो, ती महापुरुषांचं पूजन आहे. परंतु त्याच महापुरुषाला ज्यावेळेस आपण स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी ज्यावेळेस आपण वापरू लागतो, त्यावेळेस त्या महापुरुषांना त्याचं किती दुःख होत असेल. आणि म्हणून महापुरुषांना आधी समजून घेतलं पाहिजे आणि मी काय करतोय नेमकं, त्यांच्या ध्येयामध्ये माझं काही योगदान मी टाकतोय का माझ्यासाठी त्यांचा उपयोग करतोय, ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून स्वार्थासाठी लाचार आणि क्षुद्र झालेला माणूस खरं तर कोणत्याच महापुरुषाला नको आहे. परंतु त्यांना आता मूर्त रूपाने काही ते नाही म्हणता येत नाही आणि म्हणून हे सगळ्या गाड्या त्या ठिकाणी चालू आहे.